हॅलो एव्हरीवन. मी ऐश्वर्या क्षीरसागर तुमचं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करीत आहे. तुम्ही माझ्याबरोबर शिकत आहात मंथन या प्रज्ञाशोध परीक्षेचा म्हणजेच टॅलेंट सर्च एक्झामिनेशनचा सिलेबस. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की मॅथ्सचे जे पण टॉपिक होते, युनिट 1 आणि युनिट 2, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की 3 डिजिट नंबर ओळखायचे कसे, काय असतं 3 डिजिट नंबर्समध्ये, ग्रेटर कुठला आहे, स्मॉलर कुठला आहे, त्याच्यानंतरनं त्याच्यावरचे ऑपरेशन्स म्हणजेच ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, त्याचे वर्ड प्रॉब्लेम्स. आणि आता आपण पुढे वळतोय, तर आपण युनिट नंबर 3 कडे जाणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला लर्न करायचे आहेत मेजरिंग युनिट्स, जे की आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. जसे की वॉटर आहे, 1 लिटर वॉटर. मिल्क आहे, 1 लिटर मिल्क. किंवा एखादं वेट आहे की किलोग्रॅम, ग्रॅम, हे सगळं जे आहे ते कसं वापरलं जातं आणि आपल्याला त्याच्याबद्दलचे जे युनिट्स आहेत ते कुठले-कुठले आहेत, तर ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं आहे द ॲबिलिटी टू यूज बेसिक मेजरिंग युनिट्स इन डेली ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच काय, तर आपण सगळ्यात पहिले शिकणार आहोत करन्सीबद्दल. तर आपली जी इंडियाची जी करन्सी आहे ती रुपीज आहे. ठीक आहे. सो 1 रुपीज इक्वल्स टू किती आहेत आपल्याकडे, तर 100 पैसे. सेम ॲज इट इज, जर 1 रुपीज इक्वल्स टू जर 100 पैसे असतील, तर ऑब्व्हियसली हाफ रुपीज जे आहेत ते किती असणार आहेत, 50 पैसे. आता हे झालं 2 प्रकारचे. याच्यामध्ये अजून अजून काय दिलंय, तर क्वार्टर रुपीज. क्वार्टर म्हणजेच काय, तर 1/4 ऑफ 100 रुपीज, म्हणजेच 100चा 4th पार्ट. 100चा 4th पार्ट हा 25 आहे आणि हे 1 क्वार्टर होतं. आता इथे किती आहेत, तर 3 क्वार्टर. 3 क्वार्टर म्हणजेच काय, 3 आणि 1 क्वार्टर जे आहे ते 25 इज इक्वल्स टू 75. म्हणजेच 3 क्वार्टर म्हणजेच किती असणार आहे, 1/3 part of 100 rupees. So it is 75 paise. Next, 1 and quarter rupees. 1 whole 1 rupees and quarter rupees म्हणजेच 25 पैसे. सो टोटल किती असणार आहे, 1 रुपीज म्हणजे 100 पैसे प्लस क्वार्टर रुपीज म्हणजे 25 इज इक्वल्स टू 125 पैसे. सेम ॲज इट इज 1 and half rupees. 1 whole rupee and half rupees म्हणजे 50 पैसे. सो इट इज 150 पैसे. क्वार्टर टू 2 रुपीज, हे जरा लक्ष देण्यासारखं आहे. क्वार्टर टू 2 म्हणजेच काय आहे की 2 होण्यासाठी क्वार्टर आपल्याला कमी पडतात, म्हणूनच तिथं क्वार्टर टू हे वर्ड्स आलेले आहेत, ज्याच्यामुळे मध्ये काय दिसतंय की 2 रुपीज होण्यासाठी आपल्याला 75 पैसे कमी पडतात. सो 75 इथे येणार आहेत आणि याचे आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. म्हणजेच काय, तिथं तुम्हाला माहिती आहे कशी करायची आहे. सो इट इज 75 नाही येणार, तिथे आपल्याला क्वार्टर टू आहे. सो क्वार्टर टू म्हणजे आपण 25 पैसे मायनस करणार आहोत, जे की 100 मधून 25 मायनस केले 75. सो आपलं जे आहे क्वार्टर टू 2 रुपीज काय येणार आहे, 175 पैसे. आता याच्यावरती बेस्ड, हे झालं इंट्रोडक्शन पार्ट. याच्यावरती बेस आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे 200 पैसे इज इक्वल्स टू हाऊ मेनी रुपीज. वरती आपल्याला माहिती आहे 1 रुपीज इक्वल्स टू 100 पैसे. सो 200 पैसे डिवायडेड बाय 100 करावं लागणार, कारण की आपल्याला काय फाइंड करायचं तर रुपीज. सो रुपीज फाइंड करायचे. ऑब्व्हियसली इथे किती येणार आहे, 2 रुपीज. ॲज इट इज 700 पैसे असतील तर ते 7 रुपीज. 1000 पैसे असतील तर काय करणार आपण, 1000 डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू किती येणार मग आपले ते 10 रुपीज येणार आहेत. ठीक आहे, पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं थोडंसं जरा वर्ड प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे आपल्याला. काय दिलंय की 1 पेन्सिल कॉस्ट 50 पैसे. म्हणजेच काय आहे, पहिले आपण ते मांडून घेऊया. 1 पेन्सिल इज इक्वल्स टू 50 पैसे. सो जे की 50 पैसे आहेत ते आपण 0.50 रुपीज असंही लिहू शकतो. ठीक आहे. सो एक पेन्सिलची कॉस्ट आहे 50 पैसे, जे की हाफ रुपीज. तर काय विचारलंय, देन हाऊ मेनी रुपीज डू द 8 पेन्सिल्स कॉस्ट. म्हणजेच काय,
8 पेन्सिलला आपल्याला किती कॉस्ट द्यावी लागेल. सो ज्यावेळी आपण अशा पद्धतीने मांडतो त्यावेळेस आपल्याला इक्वेशन सॉल्व करायला इझी जातं. सो नाऊ वी आर गोइंग टू क्रॉस मल्टिप्लाय. सो 50 into 8 divided by 1 pencil. So it is 8 5 40 and 0. So 50 पैसे आहेत. सो इथे किती आलेले आहेत 400 पैसे. आणि मागच्याच एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं 100च्या मल्टिपलमध्ये जे पैसे आहेत त्यांना आपण रुपीजमध्ये कन्वर्ट करताना डिवायडेड बाय 100 करतो. सो इट इज 4 रुपीज. सो आपल्याला 4 रुपीज लागणार आहेत किती पेन्सिलसाठी तर 8 पेन्सिलसाठी. थर्ड जो क्वेश्चन आहे तो वरती तुम्हाला जे इंट्रोडक्शरी पार्टमध्ये जे दिलं होतं हाफ रुपीज क्वार्टर रुपीज त्याच्यावरती बेस्ड आहे. फक्त तिथं काय करायचंय पहिले एक मांडून घ्यायचंय नंतर न दुसरं आणि त्या दोघांची ॲडिशन करायची आहे. त्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही सोडवा आणि मला याचं आन्सर सांगा. जसं आपण रुपीजचं पाहिलं ठीक आहे. आता इथं काय दिलंय की आपल्याला मगाशी फक्त पैसे विचारले होते आणि त्याचे आपल्याला रुपीज करायचे होते. आता इथं थोडंसं उलटं विचारलंय. काय विचारलंय तर 5 रुपीज आणि 50 पैसे म्हणजे किती पैसे. सो हे कसं मांडणार आहे रुपीज 5 म्हणजेच किती झाले 500 पैसे आणि 50 पैसे ऑलरेडी दिलेत. सो आपण ऍड करणार आहोत. दिस इज युनिट अँड टेन्स नॉट दिस इज 100. So we have to add 500 plus 50 is equals to 550 paise. Simple. Same as it is fifth question आहे. Fifth question मध्ये काय दिलंय बघूया. रमा has 2 notes of ₹50. नेहमी ज्यावेळेस आपण एक्झाम्पल रीड करतो त्यावेळेसच आपल्याला थोडं एक्झाम्पल रीड करून आपल्याला गिवन राईट करून घ्यायचंय. सो 2 notes of. आता जिथे ऑफ असतं तिथं नेहमी मल्टिप्लिकेशन असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जिथे जिथे ऑफ येईल तिथं मल्टिप्लिकेशन. सो 2 notes of 50, 3 notes of 20 and 5 notes of 10 rupees. सो हे टोटल किती झाले आपले आता 50 into 2 100 rupees, 20 into 3 60 rupees and 10 into 5 is equals to 50 rupees. सो टोटल आपल्याला किती अमाऊंट आहे तिच्याकडे ती फाइंड करायची. ज्यावेळेस टोटल आहे त्यावेळेस ऑब्विसली तिथे ॲडिशन येणार आहे 0 11 अँड दिस इज 210 रुपीज द रमा हॅव. ठीक आहे समजलंय. चलो नेक्स्ट. जसं आपण रुपीजचं पाहिलं होतं आता थोडं पुढं जाणार आहे. वेगळं मेजरिंग युनिट आहे. आपण जे जनरली यूज करतो ते आहे लेंथ मीटर सेंटीमीटर कन्वर्जन. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपण पाहूया की मीटरचा सगळ्यात वरचा हायेस्ट जो पार्ट असतो आपल्यासाठी आपल्याला स्टडीसाठी जो आहे तो आहे किलोमीटर. सो 1 किलोमीटर इज इक्वल्स टू काय आहे 1000 मीटर्स. ठीक आहे. सो जर 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर्स आहेत ऑब्विसली हाफ किलोमीटर मध्ये किती मीटर्स असणार आहेत 500 मीटर्स. जसे हाफ मध्ये 500 तसे 1/4 ऑफ 1000 किलोमीटर इज इक्वल्स टू ऑलवेज 250 किलोमीटर. जसं की क्वार्टर किलोमीटर अँड इथं 3/4 किलोमीटर जे की किती असणार आहे 750 मीटर्स. आता 1 किलोमीटर इज इक्वल्स टू 1000 मीटर्स आहेत बट 1 मीटर इज इक्वल्स टू किती आहे तर 100 सेंटीमीटर. सो we can denote it as cm. So half meter is equals to 50 centimeter, quarter meter is equals to 25 centimeter and 3/4 is equals to 75 centimeter. These are the conversions of length unit. So now questions बघूया. 4 meter is equals to how many centimeter. आपल्याला माहिती आहे 1 मीटर किती आहे 100 सेंटीमीटर. सो 4 मीटरचं काढायचंय. जसं आपण मगाशी केले होतं क्रॉस मल्टिप्लाय इथेही क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय 4 into 100 divided by 1. सो इट इज 400 सेंटीमीटर. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 4 and a half meters.
ठीक आहे. पहिले 4 मीटर काढून घेऊया. 4 मीटर म्हणजे आत्ताच आपण काढलंय 400 सेंटीमीटर आणि नंतर ना हाफ मीटर्स. हाफ मीटर म्हणजेच काय की 1 मीटर जे आहे त्याचं हाफ. सो इट इज 50 सेंटीमीटर्स. ओके. आता हे टोटल किती सेंटीमीटर झाले तर 450 सेंटीमीटर. आता आपण ज्या वेळेस सेंटीमीटर टू मीटर कन्वर्जन करणार आहे, आपल्याला इथं विचारलंय मीटर्समध्ये, नुसतं सेंटीमीटरमध्ये नाही. सो आपल्याला सेंटीमीटर टू मीटर कन्वर्जन करायचंय. म्हणजेच काय, ज्यावेळेस मीटर टू सेंटीमीटर करत होतो त्यावेळेस आपण काय करत होतो, 100 नी मल्टिप्लाय करत होतो. करेक्ट. आता या उलट करायचंय, सेंटीमीटर टू मीटर करत असेल तर आपल्याला डिवायडेड बाय 100 करायचंय. ठीक आहे. सो आता आपण इथं डिवायडेड बाय 100 करणार आहे. आता नेहमी ज्यावेळी डिनॉमिनेटरला म्हणजे डिव्हिजनला आपल्याला 10च्या मल्टिपलमध्ये नंबर्स असतील त्यावेळी डिव्हिजन करताना चेक करायचं वरती 0 आहे का. जर असेल तर 0ला 0 कॅन्सल करायचा. त्याच्यानंतर आता इथं झाले 10, इथं आहे 45. 1 मध्ये किती 0 आहेत, सो एक 0 आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं पॉइंटमध्ये डिव्हिजन येणार आहे, जी की काय असणार आहे, ज्यावेळी आपण बघतो की डिनॉमिनेटरच्या राईट साईडला एक 0 असेल त्यावेळेस आपण देताना आपण काय करणार आहोत, 400 सेंटीमीटर डिवायडेड बाय 100. सो 45. सो आता इथं 10 राईट साईडला आहे, त्याच्यामुळे आपण वरच्या जो नंबर आहे त्याच्या लेफ्ट साईडचे डिजिट मोजत पॉइंट द्यायचा आहे. सो इथं एक 0 आहे म्हणून आपण एका डिजिट नंतर ना इथं पॉइंट देणार आहोत. सो आपलं आन्सर जे काय असणार आहे 4.5 मीटर. आता हे जे आहे 4.5 मीटर, तसंच इथं आपल्याला एक दिलंय 5.4 मीटर. सो आपल्याला ते मीटर आणि सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करावं लागणार आहे. मीटर किती असणार आहेत 5 आणि 0.4 मीटर म्हणजे 40 सेंटीमीटर असणार आहे. आणि नंतर ना अजून काय दिले, 5 मीटर इज इक्वल्स टू 40 सेंटीमीटर. सेम एक्झाम्पल आहे, फक्त जे एक आहे ते कशामध्ये कन्वर्जन केलेलं आहे डायरेक्टली मीटरमध्ये आणि पॉइंटमध्ये, आणि दुसरं फक्त वेगळं वेगळं लिहिलंय. सो याचं आन्सर जे आहे ते येणार आहे 0. सो दिस इज द कन्वर्जन ऑफ मीटर अँड सेंटीमीटर. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस मीटर टू सेंटीमीटर करणार आहोत त्यावेळी काय करावं लागणार आहे, मल्टिप्लाय बाय 100, आणि ज्यावेळेस सेंटीमीटर टू मीटर करणार आहोत त्यावेळेस डिवायडेड बाय 100. नेक्स्ट मेजरिंग युनिट आहे किलोग्राम. सो जसं की किलोग्राम जे आहे, आता लेंथचं युनिट होतं मीटर. सो वेट जे आहे ते वेट आपण नेहमी कशात मोजतो, किलोग्राम मध्ये. सो आपण पाहूयात 1 किलोग्राम इज इक्वल्स टू 1000 ग्रॅम. सेम ॲज इट इज हाफ किलोग्राम इज इक्वल्स टू 500 ग्रॅम. quarter kilogram is equals to 250 gram and 3/4 kilogram is equals to 750 gram. And gram is the unit for measuring the weight. जे की वेट आहे, वजन आहे, ते मोजण्यासाठी आपण ग्रामचं यूज करतो. सो याच्यावरची बेस एक्झाम्पल पाहूया. 6 kg is equals to how many grams? We can denote kilogram as kg. So 6 kg is equals to how many gram आहे, 6 kg. 1 kg is equals to 1000 gram. सो जसं मगाशी पाहिलं आपण मीटरचं सेंटीमीटर, सेम ॲज इट इज किलोग्रामचं ग्राममध्ये कन्वर्जन करताना आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे 1000 ने. सो 6 into 1000 is equals to 6000 ग्रॅम. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. विच ऑफ द फॉलोइंग वेट्स इज द लिस्ट. आता लिस्ट या शब्दाचा अर्थ काय आहे तर कमी. सगळ्यात कमी जे आहे ते कोणतं वेट आहे. आता याच्यामध्ये बघितलं, सगळ्यात पहिलं आहे 2 kg. 2 kg नंतर इकडे कोणतंही kg मध्ये आहे का, नाहीये. सो 2 kg इज द हायेस्ट.
सो 2 kg इज इक्वल्स टू 2000 ग्रॅम. त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे 200 ग्रॅम, सी आहे 500 ग्रॅम आणि लास्ट आहे 50 ग्रॅम. सो या सगळ्यांमध्ये ग्रॅमचे जे युनिट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात छोटं म्हणजे लिस्ट जे आहे ते असणार आहे 50 ग्रॅम. जर आपण क्वेश्चन नीट वाचला तर आपल्याला ते लगेच कळणार आहे. आता जसं आपण सॉलिडचं युनिट वेट जे आहे ते मोजलं, आता आपण मोजणार आहे कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे काय, जर एका बॉटलमध्ये 1 लिटर वॉटर बसतंय म्हणजेच काय की त्या बॉटलची कॅपॅसिटी आपल्याला सांगितली आहे. एका ऑइलच्या टीनमध्ये 20 लिटर ऑइल बसतं, याचा अर्थ काय की ऑइल 20 लिटर त्या कॅनमध्ये बसू शकतो, दॅट इज कॅपॅसिटी. ठीक आहे. सो लिटर मिलीलिटर ट्रान्सफॉर्मेशन जसं आपण किलोग्रॅमचं होतं पाहिलं, मीटर सेंटीमीटर सेम ॲज इट इज लिटर मिलीलिटरचं आहे. याच्यामध्ये पाहूया 1 लिटर इज इक्वल्स टू 1000 मिलीलिटर. जसं की किलोग्रॅमचं आहे तसंच मिलीलिटरचं लिटरचं आहे. हाफ लिटर इज इक्वल्स टू 500 मिलीलिटर, क्वार्टर लिटर इज इक्वल्स टू 250 अँड 3/4 इज इक्वल्स टू 750. हे बेसिक स्टँडर्ड युनिट्स आहेत जे की आपल्याला लक्षातच ठेवावे लागणार आहे. त्याच्यावरती पाहूया एक्झाम्पल. 8.5 लिटर. ओके, सो 8 जे आहेत ते पूर्ण आहेत, 8 लिटर अँड हाफ लिटर, 8 आणि हाफ लिटर. सो 8 लिटर पूर्ण आले आणि हाफ लिटर म्हणजेच किती असतात 500 मिलीलिटर. सो इट इज 500 मिलीलिटर. वी कॅन ऑल्सो राईट इट ॲज 8500 मिलीलिटर. ओके, also we can write it as 8.5 लिटर. का बरं असं लिहिलं आपण, बिकॉज ज्या वेळेस आपण मिलीलिटर टू लिटर कन्वर्ट करतो त्यावेळेस डिवायडेड बाय 1000 करतो, 0 0 कॅन्सल आणि 1 0 असल्यामुळे आपण लेफ्टला जाऊन डिजिटच्या पॉईंट देतो, दॅट इज 8.5 लिटर. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल पाहूया. क्वार्टर टू 8 लिटर. आता वरती होतं 8.5 लिटर, 8 अँड क्वार्टर होतं का, तर नाही. आता क्वार्टर टू आहे, जिथं क्वार्टर टू असा वर्ड येतो तिथं आपल्याला काय करावं लागतं, मायनस करावं लागतं. म्हणजेच काय 8 लिटर पूर्ण होण्यासाठी आपल्याला क्वार्टर जे आहेत ते मायनस करायचे. सो 1 क्वार्टर म्हणजे किती असणार आहे 25. सो 8 मधनं 250, कारण की इथं लिटरचं चालू आहे. सो 8 लिटर मधनंच म्हणजेच 8000 मधून 250 ज्यावेळेस आपण मायनस करणार आहोत त्यावेळेस आपला आन्सर काय येणार आहे 7750 मिलीलिटर. ऑल्सो 7.75 लिटर. ठीक आहे. क्वार्टर टू जिथे 2 असतो तिथं नेहमी आपल्याला मायनस करावं लागतं. चलो नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे टाइम रिडिंग. आता टाइम रिडिंग ही जनरली आपण सगळेच वापरतो. म्हणजेच काय की किती वेळ झाला आहे, काय असतं आपल्या सगळ्यांच्या घरात जे असतं क्लॉक असतं त्याच्यामध्ये एक 3 प्रकारचे हँड्स असतात. एक असतो मिनिट हँड, एक असतो सेकंड हँड आणि एक असतो अवर हँड. अवर हँड जो आहे तो स्लो फिरतो आणि जो सेकंड हँड आहे तो खूप फास्ट फिरतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये सेकंड हँड म्हणजे काय आहे की सेकंड हँड जो आहे तो प्रत्येक सेकंदाला फिरत राहतो. मिनिट जो आहे तो प्रत्येक मिनिटाला थोडा थोडा मूव्ह करत राहतो आणि अवर हँड जो आहे तो अवर नंतर न मूव्ह करतो. ठीक आहे. सो आता इथं आपण बघूया स्मॉल हँड जो आहे म्हणजे जो छोटा हँड असतो म्हणजे छोटा काटा जो आहे स्मॉल हँड इन अ क्लॉक इज कॉल्ड ॲज अवर हँड. म्हणजे जर छोटा हँड म्हणजे काय की छोटा काटा अवर हँड जो आहे तो जर आपला इथं किती दाखवला 8 वरती आहे आणि जो मोठा हँड आहे म्हणजेच काय की मिनिट हँड. मिनिट हँड डिपेंड्स आहे 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 याच्यापैकी कोणत्याही ठिकाणी असू शकतो. त्यावेळेस आपण कसं करायचं तर ज्या ठिकाणी आपला अवर हँड आहे तो पहिला नंबर नोट करायचा, त्याच्यानंतर ना 12 वरती जर आपला मिनिट हँड असेल तर आपले किती वाजलेले असणार आहेत 8 o'clock. नेहमी आपण क्लॉकचं रीडिंग जे आहे ते o'clock या पद्धतीने करणार आहोत.
आता याच्यामध्ये काय दिलंय, जसं की मिनिट हँड जो आहे प्रत्येक मिनिटला तो मूव्ह करणार आहे. ज्या वेळेस हा मिनिट हँड जो आहे तो 6 वरती येणार आहे त्यावेळेस टोटल किती मिनिट झालेले असणार आहेत. एका 2 नंबरच्या मध्ये जेवढे पण काटे दिसतात त्याच्यामध्ये 5 हे युनिट मेजर केलेलं असतं. सो 5 मिनिट्स 5 मिनिट्स 5 5 5 5 इज इक्वल्स टू 6. 12 पासून आपण मोजून गेलं 6 मोजावे लागले. सो इट इज 30 मिनिट्स. ठीक आहे, सेम ॲज इट इज. आता हा आपला जो मिनिट हँड आहे तो 12 वरती आहे, त्यामुळे आपले जे आवर हँड वरचा जो नंबर आहे तो आपला ओ क्लॉक म्हणजे पूर्ण असणार आहे. बिकॉज minute hand is on the 12, so number on which our hand stays is our time. ठीक आहे, सो 12 नंतर जर तो नंबर मिनिट हँड जो आहे तो 3 वरती गेला तर किती मूव्ह केला त्यांनी, 5 मिनिट्स 5 मिनिट्स 5 मिनिट्स 5 into 3 is equals to 15 मिनिट्स मूव्ह केलंय. सो इट इज नाव 15 मिनिट्स. बट आपला आवर हँड जो आहे तो 4 वरती आहे. सो इट इज 4 and 15 मिनिट्स. त्याच्यानंतर ना नेक्स्ट पाहूया. आता याच्यामध्ये बघितलं तर मिनिट हँड जो आहे तो 6 वरती आलाय. मग अशीच आपण मोजलं होतं 5 5 5 5 5 5 5 दॅट इज 6. 5 into 6 is equals to 30. But now our hand is in between 8 and 9. ठीक आहे, सो इट इज नॉट क्लोजली टू 9 और ऑल्सो नॉट क्लोजली टू 8. सो इट इज नाउ वेन सच सिच्युएशन ऑकर्स, म्हणजेच काय, ज्यावेळेस अशी सिच्युएशन येईल त्यावेळेस अवर हँडचा जो मागचा डिजिट आहे तो आपल्याला काउंट करायचा आहे. ठीक आहे, सो अवर हँडचा मागचा डिजिट जो आहे तो आहे 8. सो इट इज 8 and 30 मिनिट्स. ओके, आता त्याच्या खालचा जो फिगर आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो टोटली आपला जो अवर हँड आहे तो पूर्णपणे 9 वरती गेलेला आहे. ठीक आहे, बट जो मिनिट हँड आहे, सॉरी, आपला जो अवर हँड आहे तो 2 वरती आहे. ठीक आहे, आणि मिनिट हँड म्हणजेच काय जो बिग आहे तो 9 वरती आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9. सो 9 into 5 minutes is equals to 45 minutes. So it is 2 and 45 minutes. Sorry, it's 1 and 45 minutes because our hand is in between 1 and 2. ठीक आहे, ज्या वेळेस 45 मिनिट्स अबोव आहेत त्यावेळेस काय करणार आहोत आपण, पुढचा नंबर काउंट करणार आहोत. म्हणजेच काय, 1 and 45 मिनिट्स. ओके, चला आता याच्यातले आपण एक्झाम्पल पाहूयात. 150 मिनिट्स. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, जी 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स असतात. ठीक आहे, 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड्स. 1 आवर इज इक्वल्स टू किती असतात, 60 मिनिट्स असतात. सो आता आपल्याला इथं सेम विचारलंय, 150 मिनिट्स दिलेत आणि आपल्याला 60 मिनिट म्हणजे किती असणार आहे, 1 आवर. जसं आपण कन्व्हर्जन मध्ये पाहिलं होतं, आपण डिवाइड करत होतो ते सेम प्रोसिजर इथं वापरायची आहे. 150 डिवायडेड बाय 60 म्हणजेच किती येणार आहे. आता इथं टोटल भाग जात नाहीये, सो इथे पॉइंट मध्येच आन्सर येणार आहे. 6 2 जा 12 0.65 जा 30. इट इज 2.5. म्हणजेच काय असणार आहे, 2 आवर 5 0.5 मिनिट्स. म्हणजेच काय असणार आहे की 60 चे हाफ, बिकॉज 0.5 म्हणजे काय असतं तर हाफ असतं. मग 60 चे हाफ किती आहे, 30. सो इट इज 30 मिनिट्स. ठीक आहे, ही एक मेथड झाली सोडवायची. आपण अजून एक सेकंड मेथड पाहूया. 150 मिनिट्स. 150 मिनिट्स जे आहे ते आपण काय करूया, ते पहिले कन्वर्ट करून घेऊया. कसं कन्वर्ट करूया, आपल्याला माहिती आहे 1 आवर म्हणजे 60 मिनिट्स. सो आपण 60 प्लस 60 इज इक्वल्स टू 120 झाले आणि राहिले आपले 30. सो इट इज 1 आवर प्लस 1 आवर इज इक्वल्स टू 30 मिनिट, सॉरी प्लस. सो इट इज 2 आवर 30 मिनिट्स.
दोन्हीही मेथडने आपला आन्सर जे आलंय ते सेम आलेलं आहे. आता याच्यानंतर ना आपला पुढचा क्वेश्चन पाहूया. फाइंड आउट मिसमॅच पेअर. म्हणजेच काय करायचंय आपल्याला, याच्यातला जो रॉंग पेअर आहे ती शोधायची आहे. पहिलं दिलेलं आहे त्याच्यामध्ये 8 o'clock and 20 minutes दिले. 20 मिनिट्स येण्यासाठी 5 into 4 म्हणजेच काय, 4 वरती आपला जो मिनिट हँड आहे तो असला पाहिजे. आहे का? येस आहे. आणि 8 वरती आवर हँड असला पाहिजे. आहे. सो इट इज करेक्ट पेअर. नेक्स्ट पाहूया. 9 o'clock 35 minutes. आता 35 म्हणजे 7 into 5 म्हणजेच 5 म्हणजेच काय, 7 वरती आपला जो मिनिट हँड असला पाहिजे तो आला पाहिजे, जो की 9 वरती आहे. सो दिस इज अ मिसमॅच पेअर अँड आपलं आन्सर जे आलेलं आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे. तरी पण आपण पुढचे दोन चेक करूया. 6 o'clock 45 minutes 5 into 9. सो आपला मिनिट हँड किती वरती असला पाहिजे, 9 वरती आहे. आणि 6 o'clock सो 6च्या मध्ये असला पाहिजे, 6 आणि 7च्या आहे. सो इट इज ऑल्सो करेक्ट. नेक्स्ट आहे 10 o'clock 10 minutes. जनरली प्रत्येक वॉचमध्ये एवढे वाजलेले असतात, तुम्ही पाहिलं असेल कोणत्याही शॉपमध्ये. सो इट इज ऑल्सो करेक्ट. सो आपलं आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी. इथे काय हवं होतं, जो मिनिट हँड आहे तो आपला 7 वरती असायला हवा होता. ठीक आहे. आता जसं आपण मेजरमेंट ऑफ टाइम पाहिलं, त्याच्यामध्येच आपण काय काय पाहिलं, नुसतं अवर मिनिट आणि सेकंड पाहिलं. आता त्याच्यात आपण काय पाहणार आहोत, डेज वीक मंथ्स. ठीक आहे. जसं अवर आहेत, एका डे मध्ये 24 अवर असतात, त्याप्रमाणे आपण ते पाहणार आहोत. मगाशी तुम्हाला मी सांगितलं 60 सेकंड्स इज इक्वल्स टू 1 मिनिट, 60 मिनिट इज इक्वल्स टू 1 अवर, 24 अवर इज इक्वल्स टू 1 डे. आणि असे 7 डे मिळून किती होतात, 1 वीक. 30 days मिळून 1 month, 30 or 31 exception for February, that is 28 or 29. 12 months is equals to 1 year. 365 days equals to 1 year. Also 366 days also is equals to 1 year when it is a leap year. ठीक है. 1 hour is equals to 60 minutes. Half an hour 30 minutes हे आपण मागच्या मध्ये एक्झाम्पल मध्ये लर्न केलं आहे. क्वार्टर आवर 15 मिनिट्स, 3/4 आवर 45 मिनिट्स. ओके. तेच आपल्याला इथं दिलंय 1 and quarter. अँड आहे म्हणून प्लस झालंय 1 plus 15. 1 and half 1 plus 30. क्वार्टर 2, जिथे 2 येतं तिथं आपण मायनस करतो. सो 2 minus 15 is equals to 1 hour 45 minutes. आता इथं काय दिलं आपल्याला, एक 12 PM इज कॉल्ड नून और मिड डे. टाइम बिफोर नून इज कॉल्ड मॉर्निंग. म्हणजे जे आहे दुपारचे 12 जे आहेत ते नेहमी PM पासून स्टार्ट होतात. म्हणजे 12 PM 1 PM 2 PM अप टू 11:59 PM. ज्यावेळेस 11:59 मध्ये आपण 1 सेकंड ऍड होतो, त्याच्यानंतर इथं किती होतात 12 at midnight, जिथं आपला AM चालू होतो. आता PM म्हणजे काय, प्राइम मेरिडियन, ए म्हणजे अँटी मेरिडियन. ठीक आहे. सो नून आणि मिड डे. नून म्हणजेच काय असणार आहे, मॉर्निंग. आणि फोरनून म्हणजेच काय, PM म्हणजे आफ्टर मिड डे. ओके. सो डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसेंट डिजिट्स इन अ क्लॉक इज 1 hour. म्हणजेच काय, 2 ॲडजसंट डिजिट मधलं डिस्टन्स असतं ते 1 hourच असतं. 2 मिनिट हँड मधलं डिस्टन्स जे आहे ते 5 मिनिट्स असतं. हे आपण मगाशीच आपल्या क्लॉकच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलंय. आता आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल बघूया. हाऊ मेनी वीक्स आर देअर इन 49 days. आता आपल्याला माहिती आहे की 1 वीक मध्ये 7 days असतात. आपण जसं कन्व्हर्जन करताना डिव्हिजन करत होतो, आता इथं तेच करायचंय, वीकचं डेज मध्ये करायचंय, डेजचं वीक मध्ये करायचं नाही. जर डेजचं वीक मध्ये असतं तर आपण मल्टिप्लाय बाय 7 केलं असतं. इथं आपल्याला डिवायडेड बाय 7 करायचंय. सो इट इज अ स्क्वेअर ऑफ 7. सो 7 वीक इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. पाहूयात सेकंडची जी ऍडिशन आहे, खूप सिंपल आहे. 3 hours 20 minutes 4 hours 50 minutes.
ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असणार आहे, ॲडिशन करणारे सिंपल आहे. 0 + 0 5 + 2 7 आणि 4 + 3 7. आता इथं काय झालंय 770. सो मिनिट तर आपले 60च असतात, पण तरी पण इथं 70 का झालं? मग याच्यामध्ये काय असतं, ज्या वेळेस 60 मिनिट आपले कंप्लीट झालेले आहेत, म्हणजेच काय आहे की आपले 10 मिनिट एक्स्ट्रा रिमाइंडर आहे, बट 60 मिनिट कंप्लीट झालेले आहे. सो आपण जे आहे ॲड करताना 1 प्लस आवर जो आहे तो इकडे ॲड करणार आहोत. म्हणजेच काय, याची ॲडिशन जी आली आहे ती 8 अवर्स 10 मिनिट अशी आलेली आहे. नॉट 7 hours 70 minutes. This is the not correct answer because we have to convert it into hours and minutes. Okay. आता पुढचा टॉपिक पाहूया. खूप सोपा टॉपिक आहे जो की आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. डेली आपण डेज, इयर, मंथ जे राईट करतो त्याच्यावरती बेस्ड आहे. आपले जे ग्रेगरियन इयर आहेत, ग्रेगरियन इयर्स म्हणजे काय तर इंग्लिश इयर्स, जे की जानेवारी फेब्रुवारी आहे डिसेंबरपर्यंत. आणि आपलं मराठी म्हणजेच इंडियन सोलर इयर जे आहे ते कुठले आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष ज्याला अग्रहायण पण म्हणलं जातं, पौष, माघ आणि फाल्गुन, हे जे आहेत ते इंडियन सोलर इयर आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि आपले नॉर्मल ग्रेगरियन इयर जे आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे, ज्याच्यामध्ये फेब्रुवारी हा एक्सेप्शन आहे, बिकॉज इट विल डिपेंड ऑन द लीप इयर डेज ऑफ द फेब्रुवारी. म्हणजेच काय, फेब्रुवारीचे जे डेज आहेत ते लीप इयरवरती डिपेंड असतात. लीप इयर म्हणजे काय मी सांगणारच आहे, पहिले तुम्ही एवढेच लक्षात घ्या. ठीक आहे. सो जसं ग्रेगरियन इयरमध्ये डेज असतात त्याचप्रमाणे इंडियन सोलरमध्ये सुद्धा जेवढे डेज आहेत ते आपण दिलेले आहेत. आता आपल्याला काय दिलंय, 1 year = 12 months, हे आपण लर्न केलेलं आहे. ठीक आहे. सो लीप इयर म्हणजे काय ते सांगणार आहे मी तुम्हाला आता. लीप इयर म्हणजे काय, तर असं इयर ज्याला 4 ने डिवाइड होतं. म्हणजेच काय, 4 वर्षानंतर ना एक लीप इयर येतं. ठीक आहे. सो इथं जर डिवाइड बाय 4 होत असेल, कम्प्लिटली डिव्हिजिबल. ठीक आहे. सो तसं जर झालं तरच ते इयर जे आहे ते कोणतं असणार आहे, कम्प्लिटली डिव्हिजिबल झालंय, म्हणजेच 2024 हे लीप इयर असणार आहे. हे झालं नॉर्मल इयर्सचं. ज्यावेळेस सेंचुरी इयर असतात, सेंचुरी इयर म्हणजेच काय दिले आपल्याला, 1600, 2000, 1800, 1900. आता याच्यामध्ये काय असतं, 4 ने डिवाइड सगळेच इयर होतात, बट सगळे ते जे आहे ते लीप इयर्स नसतात. जिथं सेंचुरी इयर असतं तिथं आपल्याला नेहमी 400 ने डिवाइड करायचं असतं. आता 1800 ला 400 ने डिवाइड होत नाही, सो इट इज नॉट अ लीप इयर. बट 2000 ला 400 ने डिवाइड होतंय, सो इट इज अ लीप इयर. ठीक आहे. ज्यावेळी सेंचुरी इयर येईल त्यावेळेस 400 ने डिवाइड करायचंय, ज्यावेळेस अदर दॅन सेंचुरी असेल त्यावेळेस आपल्याला नॉर्मली 4 ने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. लीप इयर बद्दल तुम्ही एवढंच जास्त लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर ना काय आहे, थोडीशी काहीतरी माहिती दिली आहे ती वाचूया. इन ग्रेगरियन कॅलेंडर 7 months आर ऑफ 31 days, म्हणजे 7 months जे आहे ते 31 दिवसाचे आहेत. आणि जुलै अँड ऑगस्ट आर ओनली 2 कॉन्झिक्युटिव्ह मंथ्स, म्हणजेच काय लगेचचे मंथ असे आहेत ज्याच्यामध्ये 31 days येतात. खूप महत्त्वाचं आहे, पेपरला येऊ शकतो क्वेश्चन, कोणते असे मंथ आहेत. एव्हरी डे कम्स 4 times इन 28 days मंथ, म्हणजेच कोणताही डे असेल तो प्रत्येक डे 4 टाइम्स येतो जर 28 डे असेल. आणि जर 29 डेला जो पण मंथ असेल, फर्स्ट डे कम्स ॲट 5 times, म्हणजे तो डे किती वेळा येणार आहे, 5 वेळा रिपीट होणार आहे. आता इथं काय दिलंय, खूप महत्वाचं वाक्य दिलंय. द डेज ऑन द डेट्स कम्स फर्स्ट सेकंड फॉर 5 times इन ईच 30 days. 30 डेज असतील कोणत्याही मंथमध्ये, तर पहिल्या आणि दुसऱ्या तारखेला जो दिवस येतोय तो 5 वेळा रिपीट होणार आहे. आणि 31 डेजचा जर मंथ असेल तर 1, 2 आणि 3 या तारखेला जो डे असणार आहे, मे बी मंडे, मे बी सॅटर्डे, तो डे त्या मंथमध्ये 5 वेळा रिपीट होणार आहे. ठीक आहे. जर आपल्याला आता आपण जसं पाहिलं की एका इयरमध्ये किती
मंथ्स आहेत. तसंच आपल्याला वीक सुद्धा माहिती आहे की डिवायडेड बाय 7 केलं 52 वीक्स प्लस 1 डे राहतो. आणि जर लीप इयर नसेल तर 52 वीक्स 1 डे, पण असेल तर 2 डेज होतं. ठीक आहे. आता एक्झाम्पल पाहूया. खूप सिंपल एक्झाम्पल आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज लीप इयर. आपल्याला मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय, आपल्याला नॉर्मल इयर जर दिले असतील तर डिवायडेड बाय 4 करायचंय. हे तुम्ही होमवर्कला करून सांगा, आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा की काय याच्यामधलं कोणतं जे आहे ते लीप इयर आहे. याच्यामध्ये नंतर पाहूया ऑड वन आउट. आता ऑड वन आउट मध्ये आपल्याला सगळे मंथच दिलेत. असं नाहीये की कोणताही मंथ इंडियन सोलर मधला आहे किंवा कोणताही ग्रेगरियन मधला आहे. सगळे जे आहेत ते ग्रेगरियन मधले आहेत. मग यांच्यात वेगळं काय? तर पाहूयात. सप्टेंबर, मे, जुलै, ऑगस्ट. मग असे आपण पाहिलं होतं जुलै अँड ऑगस्ट आर 2 consecutive months which consist of 31 days. So July also 31, August also 31. So May is also one of the month which consist of 31 days. Only September is not a month which have 31 days. It has 30 days. So it is a different from other rest of the months. So September is our answer and odd one out is September. आणि लास्ट, when is टीचर्स डे सेलिब्रेटेड. हे खूप जणांना माहिती असेल किंवा नसेल, बट तरी सुद्धा तुम्ही सांगा काय असतं की टीचर्स डे हा कधी सेलिब्रेट केला जातो. आणखी मला अजून एका गोष्टीचं याचं आन्सर द्या की टीचर्स डे बरोबर ती काय सेलिब्रेट केलं जातं, त्याच दिवशी अजून कोणता महत्वाचा डे असतो किंवा कोणत्या महत्वाच्या पर्सन बद्दल काहीतरी असतं, ते तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. आज आपण पाहिलं मेजरिंग युनिट्स काय काय होते, जे की किलोग्राम, मीटर, सेंटीमीटर, लेंथचे युनिट, वेटचे युनिट, मासचे युनिट, क्लॉक, टाइम, रीडिंग, मंथ, सेकंड, मिनिट, आवर, हे सगळं कन्वर्जन आपण पाहिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील किंवा तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.